बीड़ जिले के विकास को लेकर बड़ी समीक्षा बैठक, 116 करोड़ की वार्षिक योजना स्वीकृत। महाराष्ट्र के बीड़ जिले के विकास को नई दिशा देने के उद्देश्य से राज्य की उप मुख्यमंत्री एवं बीड़ जिले की संरक्षक मंत्री सुमित्रा वाहिनी अजीत पवार के 2 दिवसीय दौरे के दौरान महत्वपूर्ण विकास समीक्षा बैठक आयोजित की गई। 31 जुलाई 2026 को जिला कलेक्टर कार्यालय में आयोजित इस बैठक में बीड़ जिले के सभी विधायक, सांसद तथा विभिन्न विभागों के वरिष्ठ प्रशासनिक अधिकारियों ने भाग लिया। बैठक में जिले की वार्षिक नियोजन एवं विकास योजना की विस्तार से समीक्षा की गई। इस दौरान बीड़ जिले के लिए 116 करोड़ रुपए की वार्षिक विकास योजना को मंजूरी दिए जाने की जानकारी साझा की गई। बैठक को संबोधित करते हुए उप मुख्यमंत्री सुमित्रा वाहिनी अजीत पवार ने कहा कि बीड़ जिले के विकास के लिए धन की कोई कमी नहीं आने दी जाएगी। उन्होंने यह भी कहा कि उनका लक्ष्य बीड़ को बारामती की तर्ज पर विकसित करना है। उन्होंने बीड़ परली रेलवे परियोजना का भी उल्लेख करते हुए कहा कि इस परियोजना के लिए पूर्व में उपलब्ध कराए गए संसाधनों के कारण कार्य शुरू हो चुका है और इसे आगे भी गति दी जाएगी। बैठक में गेवराई विधायक विजय सिंह पंडित, माजलगांव विधायक प्रकाश दादा सोलंके, परली विधायक धनंजय मुंडे, परली विधायक सुरेश धास, बीड़ सांसद बजरंग बप्पा सोनवड़े, जिला कलेक्टर विवेक जॉनसन, पुलिस अधीक्षक नवनीत कवत, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक रहमान सहित कई वरिष्ठ अधिकारी मौजूद रहे। बैठक में विभिन्न विकास परियोजनाओं, आधारभूत संरचना, जन सुविधाओं और भविष्य की योजनाओं पर विस्तार से चर्चा की गई। प्रशासन ने विश्वास जताया कि इन निर्णयों से आने वाले समय में बीड़ जिले के विकास कार्यों को और गति मिलेगी। आपल्याला माहिती आहे की अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारासाठी 1106 कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। बीड जिल्हा रुग्णालयाच्या 360 बेडांचं आधुनिक रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे। मी सकाळीच त्या ठिकाणी भेट दिली आहे। सीएसआर फंडातून सुद्धा एक अत्याधुनिक कार्डियक ॲम्ब्युलन्स लोकार्पण सुद्धा आज करण्यात आलं। त्याचबरोबर बीडमध्ये 4.25 एकर जागेला नर्सिंग महाविद्यालय आणि वसतिगृहाची उभारणी करण्यात येणार आहे। आज सकाळीच बीडकरांच्या सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं उद्घाटनही करण्यात आलं। त्यामुळे त्या प्रत्येक रुग्णाला तातडीची मदत होण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत। तसेच नॅशनल काढलेले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याच्या 99,631 शेतकऱ्यांना सुमारे 712 कोटी कर्जमुक्ती देण्यात येते आणि पुढच्या टप्प्यामध्ये जिल्ह्याच्या आणखी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल। त्यामध्ये एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। KYC, आधार प्रमाणीकरण आणि पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत। बीडचा विकास हा केवळ भाषणांचा आणि घोषणांचा विषय नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून विकास घडवून आणण्याचा आमचा संकल्प आहे। आपल्याला माहिती आहे की दादांनी बीडचं पालकमंत्री पद हे स्वतःहून स्वीकारलेलं होतं, स्वतःहून मागून घेतलेलं होतं आणि मला याची जाणीव आहे। मी बीडचे पालकमंत्री झाले म्हणजे फक्त मंत्रिपदासाठी नाही, तर ही जबाबदारी आणि हे स्पष्ट मला त्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्यामुळे मी स्वीकारलेलं आहे। मी मराठवाड्याची कन्या आहे, त्यामुळे बीड जिल्ह्याच्या मातीशी आणि त्या माणसांशी माझं तसं भावनिक नातं आहे। दादांनी ज्या जिल्ह्यासाठी जे विकासाचं स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीनं काम करेल। बीडच्या विकासात निधी, नियोजन किंवा प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कमतरता राहू देणार नाही याची मी आज आपल्याला ग्वाही देतो। धन्यवाद। कामाला सुरुवात केली
माझ्या मुंबईलाही बीड जिल्ह्याच्या संबंधित अनेक मीटिंग झालेल्या आहेत. त्यामुळे फक्त मी प्रत्यक्ष इथे नव्हते, माझा संपर्क रोजचा सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी. वेळ वाढवून मिळेल का मिळता वारंवार तुम्ही दौरा केला तर कुठेतरी बीडच्या विकासाला कायदा सुव्यवस्थेला देखील नक्कीच त्याच्यामध्ये खंड पडणार नाही, कारण इतके दिवस वेगवेगळ्या निवडणुका होत्या, वेगवेगळे माझी स्वतःची निवडणूक होती आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी देतात होत्या. त्यामुळे मला इथे प्रत्यक्ष येता आलं नाही. पण मी DPDCची मीटिंग मी ऑनलाईन घेतलेली होती, त्याच्यामध्ये एक खंड पडलेला नाही आणि रोज मी प्रशासनाशी कनेक्टेड असते. त्यामुळे अनेक प्रश्नांवरती ज्या काही गोष्टींचा मला आढावा द्यायचा असतो किंवा मला काही आदेश द्यायचे असतात, सूचना द्यायच्या असतात, ते मी देत आहे. काही 2025 मध्ये अतिवृष्टी झालेली होती, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं. मात्र पीक विमा त्यावेळेसचा मिळाला नाही आणि अतिवृष्टीमध्ये ते पूल वाहून गेलेले आहे. अद्यापही जशा तसे आहेत. दादांनी पाहणी केली होती, पाहणी केलेले पूल दुरुस्त होतील अशी अपेक्षा होती, मात्र अद्यापर्यंत दुरुस्त झाली नाही. लोकांची अडचण तशीच आहे. काल आणि आज आमची या सगळ्याच विषयांवरती बैठक झालेल्या आहेत. अनेक मागच्या गोष्टींचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या प्रकारच्या सूचना पूर्णतः पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. कारण मला माझ्याबरोबर सगळेच लोकप्रतिनिधी होते, त्यांनी मी सांगितलेल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच ज्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे काही कामं प्रलंबित होती त्या पूर्ण करण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहेत. पीक विमा मिळाला नाही अद्याप. पीक विम्याचा प्रश्न सुटला नाही. त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. शासकीय भाऊ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. कार्यालयामध्ये संस्था चालक कार्यालयामध्ये मारहाण होतोय. त्यांनी पुस्तक घेऊन आपल्याला थँक्यू.